की यावर्षी अधिक महिना आलेला आहे, पुरुषोत्तम मास. आणि अधिक महिना हा परमार्थाकरता सगळंच अधिक करण्याकरता असतो. परमार्थातल्या सगळ्या गोष्टी अधिक प्रमाणात करणं, म्हणून त्याला आपण प्राकृत भाषेत अधिक महिना म्हणतो. पण आहे तो पुरुषोत्तम मास. अधिक का करायचं? कारण आपल्या ठिकाणी जी विकृती निर्माण झालेली आहे, जो मळ साचलेला आहे, तो अधिक महिन्याच्या महिनाभरच्या चिंतनातून, भगवत सेवेतून तो नष्ट करणं, म्हणून त्याला मलमास असंही म्हटलेलं आहे. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात, अधिक महिन्याला मलमास म्हणतात, अधिक महिन्याला जावयाचा महिना म्हणतात. काही सासूबाईंना इच्छा असते अधिक महिना आला की जावयाला काहीतरी दान दिलं पाहिजे. आधीच तिने एक धोंडा गळ्यात बांधलेला असतोच आहे, पण आणखी काहीतरी द्यावं असं तिला फार फार जावयाकरता काय करू काय नाही असं सासूबाईंना होतं. जावयाची ठीक आहे, लौकिकाचा भाग आहे, पण वारकऱ्याकरता काही करावं असं वाटत नाही बरं का. वारकऱ्याला काही करावं, नाम सप्ताहात काही करावं, काय अशा प्रकारचं असं काही करत नाही. जावयाने किती का वाटोळं करेल ना, पण सगळी त्याचीच भरती जाऊ द्या. पण अधिक महिना त्याच्याही करता असतो असं मला सांगायचं आहे. ते असतं 33-3 33-3 30-3 30-3 33 दान द्यायची. 33 दान दिलं जातं. 30-3 म्हणजे 30 अधिक 3 म्हणजे 33 वस्तू. शास्त्रकाराने अपूप दान हे सांगितलेलं आहे. मुख्य म्हणजे त्यातलं अपूप म्हणजे अनारसे माहिती आहेत का, दिवाळीत करतो आपण, ते अधिक महिन्यात खास केले जातात. आणि मग 30-3 अपूप दान वस्त्र झाकून जावायला द्यायचं, असा तो शास्त्राचा विधी सांगितलेला आहे. शास्त्राचा आहे का नाही मला माहीत नाही, पण ब्राह्मण सांगतो एवढं खरं. ब्राह्मणाने सांगितलं एवढं खरं, मग त्याला दान मिळतं, मग त्याला दान. पण तर असा हा अधिक महिना आलेला आहे. आता तो कधी आहे? वैशाख झाला की अधिकाला सुरुवात आहे, मग ज्येष्ठ आहे, मग पालखी प्रस्थान आहे, मग पुढचा अशा प्रकारचा आहे. तो हा अधिक महिना काही वेळा तो चातुर्मासात येतो. आषाढ महिना झाला की, श्रावण महिना झाला की, भाद्रपद झाला की मग अधिक येतो. जेव्हा तो चातुर्मासाच्या काळात येतो त्यावेळेला आपण पंढरीत आपले उत्सव चालू असतात, आपले नियम चालू असतात. त्यामुळे पंढरी सोडून आपल्याला कुठं हलताच येत नाही. म्हणजे त्यावेळचा पंढरपूरचा चातुर्मास हा 5 महिन्याचा चातुर्मास होतो, म्हणजे पंचमास होतो. चातुर्मास नाही, 4 महिने नाही, 5 महिन्याचा चातुर्मास होतो. पण 5 महिन्याचा चातुर्मास अधिक जर आला तर. पण यावर्षी मात्र तो अलीकडे आलेला आहे. त्यामुळं यावर्षी आपण अधिकाचा हा उत्सव आपल्याला करायचा आहे, तो अलंकापुरी करायचा आहे. म्हणजे महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाशी तिथं राहून आपल्याला एक आठवडा अशा प्रकारचा तिथे नामसप्ताह करायचा आहे. आपल्या फडाच्या वतीनं ज्ञानेश्वरी पारायण करायचं आहे. मग हरिपाठ, भजन, कीर्तन, काकडा, नियम, धर्म हे सगळे अशा प्रकारचं आहे. मुख्य म्हणजे त्यात अन्नदान आहे. येथे एक शीत दिलेल्या अन्न होय कोटी कुळाचे उद्धरण. नामदेवरायांनी सांगितलं आहे, भाताचं एक शीत जरी तुम्ही त्या पर्वकाळावर जर तुम्ही अशा प्रकारचं दान केलं, वैष्णवांना, ब्रह्मवृंदांना, आपल्या श्रीगुरूंना, तर कोट्यावधी कुळाचा उद्धार त्या दानाने होतो. आता दानाचं महत्त्व काय, कसं आहे, काय हे मी तुम्हाला फार सांगत बसत नाही. पण दान का केलं जातं? कलियुगामध्ये धर्म टिकला आहे तो 2च कारणाने. दानम एकौ कलौ युगे. कलियुगामध्ये दानानेच धर्म शिल्लक राहिलेला आहे. नाहीतर कलियुगातला धर्म केव्हाच गुंडाळला गेलेला आहे. आचरण तर काही राहिलंच नाही, कोणाची काही मर्यादा राहिलेलीच नाही. काय करावं काय नाही हे समजतच नाही. ठीक आहे, पण सत्पात्री दानाने थोडाफार धर्म टिकलेला आहे असं शास्त्रातच वचन आहे. तेव्हा असा हा अधिक महिना आपला यावर्षी जो येत आहे त्याचा हा सोहळा आपण आळंदी क्षेत्रामध्ये आपल्या फडावर आपण करणार आहोत. ज्ञानेश्वरी पारायण आणि त्याला जोडून आपले अशा प्रकारचे सगळे सांप्रदायिक कार्यक्रम तिथे होणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना माझं सांगणं असं आहे की आपण या उत्सवाकरता या, किंबहुना आलंच पाहिजे. या
अधिक महिना असा महिना आहे की ज्यामध्ये परमार्थच करण्याकरता हा महिना आहे, ज्याच्यामध्ये प्रापंचिक कार्य काही करता येत नाहीत. अधिक महिन्यामध्ये लग्न करायचं तर सोडाच, पण मुलगीसुद्धा बघायला जाता येत नाही, पत्रिकासुद्धा पाहता येत नाही, घर बांधूनसुद्धा त्याची वास्तुशांती करता येत नाही. हे ग्रह अशा प्रकारची कुठली गोष्टी करता येत नाहीत, प्रपंचातल्या कार्य करता येत नाहीत. करायचं ते फक्त एकच, आणि ते म्हणजे परमार्थातली कार्य सगळी. मग जप करा, उत्सव करा, पारायण करा, अन्नदान करा, नामचिंतन करा, तीर्थयात्रा करा, पण परमार्थातलं कार्य अधिक महिन्यामध्ये फक्त केलं गेलं पाहिजे. प्रपंचातलं कार्य अशा पद्धतीनं ते शास्त्रांना मान्य नाही आहे. शास्त्राने सांगितलं आहे करू नका, करायचं नाही. आता शास्त्राला धरून कोण काय करतं आहे म्हणा, हा विषय सोडून द्या. पुन्हा आता शास्त्राला धरून जाऊ द्या, ते आता मी लांबवत नाही जास्त. पण अशा पद्धतीचा आपला हा सोहळा आळंदीमध्ये होणार आहे. आपण हा तिसरा उत्सव आहे. पहिला उत्सव तीर्थरूप दादांनी केला होता अधिकातलाच आळंदीमध्ये. दुसरा उत्सव आपणच केला होता त्यांच्या पश्चात, तो अधिकातलाच, तो आळंदीमध्येच. आणि आता हा तिसरा उत्सव आपण आळंदीमध्येच करत आहोत. आपल्याला प्रमाण आहे एक तर पंढरी नाही तर दुसरी आळंदी, बस. ही दोन अशी स्थानं आहेत की जिथं केलेला परमार्थ, जिथं केलेलं अन्नदान, जिथं केलेलं अशा प्रकारची सेवा, त्याग, याला तोडच नाही कुठं. अत्यंत अशा प्रकारचे महत्त्वाचे अतिपवित्र स्थान आहेत. आळंदी हे किती पवित्र स्थान आहे हे नामदेवरायाच्या समाधी प्रकरण तुम्ही वाचा. समाधी प्रकरण नामदेवरायाचं आपल्या मालिकेत आहे. तर किती आळंदीचा महिमा सांगितलेला आहे नामदेव महाराजांनी. काय तुम्हाला कल्पना, जाता जाता दृष्टांत सांगतो फक्त, मग थांबतो. भगवान शंकर आणि पार्वती आकाशमार्गाने निघालेली होती. आकाशमार्गाने निघालेली होती आणि मग एकदमच थांबली. भगवान शंकर नंदीवर बसली होती, उतरवलं खाली, या मृत्यूलोकामध्ये, भूलोकामध्ये आले, उतरवलं. ती जागा पाहिली. शंकराने आपल्या जटा सोडल्या आणि गडबड 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 लोळायला लागली सारखी, इकडून तिकडं, तिकडून इकडं, इकडून तिकडं, तिकडून इकडं. आमची महाराज म्हणतात एका ठिकाणी पार्वती माता भेदरल्या, एकदम खाली उतरले काय, लोळायलाच काय सुरुवात केली. काय झालं काय म्हणली यांना, का गांजा जास्त झाला काय आपली मालक आज अशी का करायला लागली, लोळायला लागले. जितकं मनसोक्त लोळता येईल तेवढं अशा प्रकारची आणखी लोळून घेतलेली आहे भगवान शंकराने आणि स्वस्थ बसलेले आहेत. आईसाहेब पुढं आल्या हळूच, स्वामी मला काही कळलं नाही म्हणली काय, आपण चालता चालता मध्ये जिथं थांबलो, इथं उतरलो काय, आणि तुम्ही लोळण काय घेऊ लागला, हा प्रकारच मला कळला नाही. अगं पार्वती, तुला माहीत नाही का? म्हणले काय, आजपासून काही वर्षांनी कलियुगामध्ये इथं फार मोठा अशा प्रकारचा आणखी महान असे भगवत भक्त प्रगट होणार आहेत. ज्ञानोबरायांचा अवतार इथं होणार आहे. त्याची भूमी आत्तापासून शुद्ध व्हायला लागलेली आहे. त्याला पवित्रपणा आत्तापासूनच यायला लागलेला आहे आणि ते पवित्र आपल्यालाही प्राप्त व्हावं म्हणून त्या मातीत मी लोळून घेतो. अशा प्रकारे लागावया रज चरणीची. भगवान शंकरांनी अशा प्रकारची लोळण घेण्याचं कारण हे आहे. चरणीचे रज वंदी शुळपाणी, नाचतो कीर्तनी त्याचे माथा. हेही प्रमाण आहे. भगवान शंकरांनी ही भूमी म्हणली, हे ते आळंदीचं स्थान आहे. अतिपवित्र आहे, पुण्यपावन आहे, शुद्ध आहे. अशा प्रकारे म्हणून आळंदीचं महत्त्व फार वेगळं आहे. तुम्ही वाचा.
आपण वाचन करत नाही, हाच मोठा तुमचा दोष आहे हो. मी पुष्कळ वेळा सांगतो. हे मालिका आता जाता जाता आणखी तुम्हाला सांगतो. या नाही तर परवा मी सांगितलं, रामनवमी आली की राम जन्माच्या प्रकरणाचं वाचन तुम्ही पाडव्यापासून सुरू करायचं रोज. बीजेचा उत्सव पुढं बीज येणार आहे म्हटलं गेले की आता फाल्गुन महिना सुरू झाला की रोज बीजेच्या प्रकरणातले अभंग रोज वाचून काढायचे. आषाढी कार्तिकी आहे म्हटलं की पत्रिकेचं प्रकरण वाचन सुरूच करायचं लगेच. आपण वारकरी आहेत, आपल्यापाशी मालिका आहे, मग हे कशा करताय आणि ते केव्हा करणार? मग वारकऱ्याचं हे महत्त्वाचा भाग आहे, हे पहिलं कर्तव्य आहे. त्या त्या प्रसंगाला त्या त्या वेळेला तिथे आळंदीची वारी आली म्हटलं की समाधी सोहळ्याचे अभंग आपण वाचत राहिलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे. काय मोठा पर्व काळ आहे, त्या त्या वेळेला ते गोष्टी अशा प्रकारच्या करत राहिलं पाहिजे हो. तुम्ही काहीच नाही, इथं पंढरीत आता जे काय ऐकायचे ते ऐकायला गेलं की गावाकडं आपलं सुरू काय असेल ते असेल, इथलं इथून तिथलं तिथं, असं नाही, असं नाही. इथून ऊर्जा घेऊन गेलं पाहिजे, काहीतरी इथून काहीतरी निर्धार करून तुम्ही गेलं पाहिजे. करा ना, तुमचा संसार करा, प्रपंच करा, काय माती दगडं तुम्हाला करायची ती करा, पण थोडा वेळ काढा. कामामध्ये काम थोडा तरी बस. तात्पर्य असं आहे की असा हा आळंदीचा आपला हा अधिक महिन्यातला उत्सव 1 जून ते 8 जून तारीख नीट लक्षात ठेवा. आता आज 29 मार्च आहे, 2 दिवसांनी मार्च महिना संपेल, मग एप्रिल महिना, मे महिना, 2 महिन्यामध्ये गॅप आहे. त्यानंतर 1 जून ते 8 जून आळंदीमध्ये आपला हा सोहळा आपल्या फळाच्या वतीनं आपण सगळ्यांनी मिळून करायचा आहे. मग त्याच्यामध्ये अन्नदान आहे आणि जे काही तुम्ही दान देऊ शकता ते खूप महत्त्वाचं आहे, मौल्यवान आहे. त्याला हलकं भारी म्हणता येत नाही. जे काही दान, वस्त्रदान करा, ग्रंथांना अन्नदान करा, द्रव्यदान करा, काहीच नाही करता तर श्रमदान तरी करा येऊन तिथं, आणि काहीच नाही करता तर येऊन तिथं थांबा, नुसतं पडून राहीन ते ठाई, बाकी काहीच करू नका. हे तरी होईल का नाही? मग हे होत नसेल तर मग तुम्ही माणसंच नाहीत. मग असू द्या, विनोदाचा भाग सोडून द्या बरं का, माझ्या बोलण्याचा विपरीत अर्थ करू नका. सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की अशा पद्धतीनं आपण सहभागी व्हा, सेवा करा. माऊलींच्या दरबारात आपण जातो आहोत. हा तिसरा आपल्याला हा अधिक महिन्याचा पर्वकाळ आपल्याला साधलेला आहे. त्यामुळे याकरता आपण सर्वांनी मी पत्रिका दिलेल्या आहेत सगळ्यांना. मी माघवारीलाच याचं जाहीर प्रगटीकरण केलेलं आहे, पत्रिका दिलेल्या आहेत. ज्यांना मिळाल्या नाहीत त्यांनी मला भेटा. त्याच वेळी मी वाटल्यात, पण थोड्याफार शिल्लक असतील तर मी त्यांच्या माहितीकरता देईन. पण तारीख लक्षात ठेवा तुम्ही, 1 जून. मराठी महिन्यात अधिक महिन्याच्या भाषेत सांगायचं झालं तर अधिक वैशाख वद्य प्रतिपदा, हा अधिक ज्येष्ठ वद्य प्रतिपदा ते अधिक ज्येष्ठ वद्य अष्टमी, हा या काळामध्ये आपला आळंदीमध्ये उत्सव होईल. तेव्हा हे सर्वांनी लक्षात ठेवा, कारण सगळेच आता काय पुढच्या वैशाखवारीला येणार नाहीत, काहींची चैत्रवारीच आहे. त्यामुळं आता ह्यांना ज्या येतील ते अधिक अशाच वारीला येतील. अधिक वारी आपली इथं होणारच आहे पंढरीत, पण इथली पंढरीची अधिक वारी करून आपण आळंदीला जायचं आहे उत्सवाकरता, हेही लक्षात ठेवा. तेव्हा ही सूचनाही लक्षात ठेवा, सहभागी व्हा आणि आपल्या हातून घडेल ती सेवा, घडेल ते अशा प्रकारचं आणखी कार्य आपण करा.